आज मी तुम्हाला ग्रेनी स्क्वेअर कशा पद्धतीने रेडी करून घ्यायचं ते दाखवणार आहे। तर त्याच्यासाठी मी नीडल नंबर 4.0 mm घेतली आहे आणि अशा प्रकारचं एक नीडल घेतलं आहे आणि हे एक ॲक्रेलिक कॉटन थ्रेड घ्यायचा आहे आणि सर्वात आधी तुम्हाला स्लिप नॉट करून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने। मग लेफ्ट फिंगरमध्ये अशा प्रकारे थ्रेड रोल करून घ्यायचं। मग इथे 4 चेन घालून घ्यायचं आहे। तर बघा अशा प्रकारे। मग त्याच्यानंतर हे जे फर्स्ट चेन असतं त्यामध्ये नीडल इन्सर्ट करून हे जे थ्रेड आहे त्याला अशा पद्धतीने वळून घ्यायचं, तेव्हा ते स्लिप स्टिच होतंय। मग इथे बघू शकता मिडलमध्ये एक होल क्रिएट झाले। मग त्याच्यानंतर इथे एक 2 ते 3 चेन घालून घ्यायचं आहे। मग नीडलवरती एकदा थ्रेड रोल करून त्या होलमध्ये नीडल अशा प्रकारे इन्सर्ट करून थ्रेडला वळून घ्यायचं। मग इथे डबल क्रोशा करून घ्यायचा आहे। तर इथे बघू शकता नीडलवरती 3 लूप क्रिएट झालेत। आधी फर्स्ट 2 लूपमधनं थ्रेड वळून घ्यायचं आहे, मग लास्ट 2 लूपमधनं थ्रेड वळून घ्यायचं, तेव्हा हे एक डबल क्रोशा होतं। तसेच मी इथे बाकीचे सगळं डबल क्रोशा करून घेते सेम होलमध्ये। तर इथे टोटल 15 डबल क्रोशा करून घ्यायचं आहे आणि स्टार्टिंगचं जे 2 चेन घातले ते पण एक डबल क्रोशा म्हणून कन्सिडर करून घेतो, त्याला धरूनच टोटल 16 डबल क्रोशा होतं। आणि हे जे एक्स्ट्रा थ्रेड आहे त्या थ्रेडला पण अशा पद्धतीने मिडलमध्ये घेऊनच तुम्हाला डबल क्रोशा करून घ्यायचा आहे, ठीक आहे। आणि बघा इथे 12 डबल क्रोशा झालेत आणि इथे स्पेस नाही आहे, तर फिंगरने मी अशा पद्धतीने सगळं डबल क्रोशाला पुश करून घेते आहे, म्हणजे इथं थोडंसं स्पेस होईल। मग तिथे बाकीचे 3 डबल क्रोशा करून घेतो। तर बघा हे जे एक्स्ट्रा थ्रेड आहे त्याला जोराने जर वळून घेतलं तर ते मधलं जे होल आहे ते क्लोज होतं, तर मला ते क्लोज करायचं नव्हतं, त्यामुळे मी थ्रेडला कट करून घेतलं। तर बघा 15 डबल क्रोशा झाल्यानंतर इथे तुम्हाला अशा प्रकारे स्लिप स्टिच घालून घ्यायचं आहे। मग त्याच्यानंतर इथे एक चेन घालून घ्यायचं, मग थ्रेडला कट करून घ्यायचं आहे। मग थ्रेडला कट करून घेतल्यानंतर हे जे चेन आहे ते चेनच्या बॅक साईडने तुम्हाला नीडल अशा प्रकारे इन्सर्ट करून हे थ्रेडला बॅक साईडला वळून घ्यायचं, ठीक आहे। मग त्याच्यानंतर बघा आता सेकंड स्टेप बघूया। सेकंड स्टेप करताना मी रेड कलरचं थ्रेड यूज केलं आहे। तर त्याच्यासाठी बघा इथं आमचं फर्स्ट स्टेप झालं आहे, तर नेहमी तुम्हाला कुठे एंड होतं त्याच्या बॅक साईडनेच तुम्हाला वर्क करून घ्यायचं आहे। तर बघा इथे अशा प्रकारे मी इथे नॉट करून घेतो। मग सेम होलमध्ये तुम्हाला नीडल इन्सर्ट करून इथे लॉक करून घ्यायचं। मग एक चेन घालून नीडलवरती एकदा थ्रेड रोल करून सेम गॅपमध्ये तुम्हाला अशा प्रकारे थ्रेड वळून घ्यायचं आहे। हे एकदा झालं, अशा प्रकारे तुम्हाला परत 2 वेळा थ्रेड वळून घ्यायचं आहे। हे 2 वेळा झालं, तर परत नीडलवरती एकदा थ्रेड रोल करून सेम होलमध्ये तुम्हाला नीडल इन्सर्ट करून अशा पद्धतीने थ्रेड वळून घ्यायचं। तर इथं नीडलवरती बघा टोटल 7 लूप यायला हवं। मग त्याच्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे ते 7 लूपमधनं थ्रेड वळून घ्यायचं आहे, ठीक आहे। त्याच्यानंतर इथे लॉक करून घ्यायचं। मग परत सेम ॲज इट इज तुम्हाला नीडलवरती एकदा थ्रेड रोल करून नेक्स्ट डबल क्रोशाचं गॅपमध्ये तुम्हाला नीडल इन्सर्ट करून अशा पद्धतीने थ्रेड वळून घ्यायचं। असं टोटली तुम्हाला 3 वेळा करून घ्यायचं आहे। तर बघा मी 2 वेळा वळून घेतलो, हे तिसऱ्यांदा वळून घेते आहे। तर इथे नीडलवरती बघा टोटल तुम्हाला 7 लूप दिसलं पाहिजे, 1 2 3 4 5 6 आणि हे 7। मग त्या 7 लूपमधनं तुम्हाला अशा पद्धतीने थ्रेड वळून घ्यायचं, मग त्याला लॉक करून घ्यायचं। तर बाकीचे सगळं पफ स्टिच अशाच पद्धतीने करून घ्यायचं आणि हे जे एक्स्ट्रा थ्रेड आहेत त्याला अशा पद्धतीने थोडंसं वळून घ्यायचं। मग त्याच्यानंतर तुम्हाला हे कट करून घ्यायचं आहे, ठीक आहे। तर आता मी तुम्हाला एंडला दाखवतो कशा पद्धतीने करायचं ते। तर आता टोटल 15 पफ स्टिच झालेत, तर आता मी लास्ट वन एक करून घेतो, म्हणजे टोटल 16 होतं आहे। नीडलवरती एकदा थ्रेड रोल करून इथे डबल क्रोशाच्या गॅपमध्ये अशा प्रकारे 3 वेळा थ्रेड वळून घ्यायचं। मग इथे नीडलवरती जे 7 लूप असतात ते 7 लूपमधनं तुम्हाला थ्रेड वळून घेऊन हे पफ स्टिचला अशा प्रकारे लॉक करून घ्यायचं आहे, ठीक आहे। आणि ते एंडला बघा स्लिप स्टिच करून घेताना खूप जण काय करतात, हे जे चेन आहे त्या चेनमध्ये स्लिप स्टिच घालून घेतात। तसे न करता तुम्हाला हे जे पफ स्टिच झाल्यानंतर इथे गॅप असतं
तिथे नीडल इन्सर्ट करून तुम्हाला स्लिप स्टिच घालून घ्यायचं आहे. मग ते अगदी परफेक्ट फिनिशिंगसोबत दिसेल तुमचं. मग त्याच्यानंतर एक चेन घालून इथे थ्रेडला कट करून घ्यायचं आहे. आणि थ्रेडला कट केल्यानंतर हे जे चेन असतं त्या चेनमधून तुम्हाला अशा प्रकारे नीडल इन्सर्ट करून हे जे एक्स्ट्रा थ्रेड असतं त्याला बॅक साईडला ओढून घ्यायचं. तर आता थर्ड स्टेप बघूया कशा पद्धतीने करून घ्यायचं ते. त्याच्यासाठी मी येलो थ्रेड यूज करणार आहे. तर इथे थर्ड स्टेप करताना पण कुठे एंड झाले तिथं बॅक साईडने तुम्हाला इथे स्टार्ट करायचं. तर बघा इथे मी लॉक करून घेतो. लॉक झाल्यानंतर बघा इथे हेच गॅपमध्ये नीडल अशा प्रकारे इन्सर्ट करून हे थ्रेडला इथे ओढून घेऊन इथे एक लॉक करून घ्यायचं. मग त्याच्यानंतर इथे एक चेन घालून घेतलं आहे. मग नीडलवरती एकदा थ्रेड रोल करून सेम गॅपमध्ये तुम्हाला अशा पद्धतीने थ्रेड ओढून घ्यायचं आहे. आणि हे जे फर्स्टचं 2 लूप असतात त्या 2 लूपमधनं तुम्हाला फक्त थ्रेड ओढून घ्यायचं. ठीक आहे. मग त्याच्यानंतर परत नीडलवरती एकदा थ्रेड रोल करून अशा पद्धतीने थ्रेड ओढून घ्यायचं. परत तुम्हाला फक्त 2च लूपमधनं थ्रेड ओढून घ्यायचं आहे. असेच तुम्हाला 4 वेळा करून घ्यायचं. तर बघा इथे फर्स्ट 2 लूपमधनं थ्रेड ओढून घ्यायचं. मग इथे अशा प्रकारे तुम्हाला टोटल 4 लूप दिसतात. त्या 4ही लूपमधनं तुम्हाला थ्रेड ओढून घ्यायचं आहे. मग त्याच्यानंतर इथे लॉक करून घ्यायचं. मग एक चेन घालून घ्यायचं आहे. परत एकदा दाखवते तुम्हाला. तर बघा नीडलवरती एकदा थ्रेड रोल करून हे जे नेक्स्ट पफ स्टिचचं गॅप असतं त्या गॅपमध्ये नीडल इन्सर्ट करून अशा प्रकारे थ्रेडला ओढून घ्यायचं. मग फर्स्ट जे 2 लूप असतात त्या 2 लूपमधनं तुम्हाला थ्रेड ओढून घ्यायचं आहे. तर बघा परत एकदा नीडलवरती थ्रेड रोल करून सेम गॅपमध्ये नीडल इन्सर्ट करून अशा पद्धतीने थ्रेड ओढून घ्यायचं. मग हे फर्स्ट 2 लूपमधनं थ्रेड ओढून घ्यायचं आहे. ठीक आहे. तर असे मी टोटल 4 वेळा करून घेतो. आणि तुम्हाला ह्याच्या रिलेटेड काहीही कन्फ्युजन वाटलं तर काही डाऊट असेल तर प्लीज मला कमेंट करून विचारा. मी तुम्हाला नक्की रिप्लाय करेन. तर बघा 4 वेळा झाल्यानंतर इथे नीडलवरती हे डबल क्रोशाचं 4 लूप आणि बॅक साईडचं 1 लूप असं टोटल 5 लूप असते. त्या 5ही लूपमधनं तुम्हाला थ्रेड ओढून घेऊन इथे लॉक करून घ्यायचं. मग एक एक्स्ट्रा चेन घालून घ्यायचं आहे. ठीक आहे. तर प्रत्येक पफ स्टिचच्या गॅपमध्ये तुम्हाला सेम ॲज इट इज करून घ्यायचं आहे. तर बघा हे जे एक्स्ट्रा थ्रेड आहे त्याला ओढून घेऊन थ्रेडला कट करून घ्यायचं. तर आता एंडला दाखवते कशा पद्धतीने करायचं ते. आणि इथे एंडला लॉक करून घेताना हे जे चेन आहे त्यामध्ये इन्सर्ट करून लॉक करून घ्यायचं नाही. हे जे इथे गॅप असतं त्यामध्ये तुम्हाला स्लिप स्टिच घालून एक चेन घालून तुम्हाला थ्रेडला कट करून घ्यायचं आहे. ठीक आहे. मग तुम्हाला बॅक साईडनं हे जे चेन आहे त्या चेनमधून नीडल इन्सर्ट करून हे जे एक्स्ट्रा थ्रेड आहे त्याला बॅक साईडला ओढून घ्यायचं. तर बघा अशा प्रकारे. तर आता मी तुम्हाला नेक्स्ट स्टेप दाखवतो कशा पद्धतीने करायचं ते. तर बघा फर्स्टचं 3 स्टेप राऊंडमध्ये झालं. आता नेक्स्ट स्टेप स्क्वेअरमध्ये येते. तर ते बघा इथून स्टार्ट करून घ्यायचं. त्यासाठी बघा इथे थर्ड स्टेप इथे एंड झाले. त्याच्या बॅक साईडनं अशा प्रकारे थ्रेड ओढून घेऊन त्याला इथे नॉट करून घ्यायचं आहे. मग त्याच्यानंतर इथे अशा प्रकारे नीडलने लॉक करून घ्यायचं. मग एक 2 ते 3 चेन घालून घ्यायचं आहे. मग त्याच्यानंतर नीडलवरती तुम्हाला 2 वेळा थ्रेड रोल करून मग अशा प्रकारे थ्रेडला ओढून घ्यायचं. मग इथे नीडलवरती 4 लूप असतात. आधी फर्स्ट 2 लूपमधनं थ्रेड ओढून घ्यायचं. मग परत 2 लूपमधनं थ्रेड ओढायचं. मग लास्ट 2 लूपमधनं थ्रेड ओढून घ्यायचं आहे. तेव्हा हे एक ट्रिपल क्रोशा होतं. तर मी सेम अजून एक ट्रिपल क्रोशा करून घेतो. आणि हे जे मी स्टार्टिंगला 2 ते 3 चेन घालून घेतलं आहे त्याला एक ट्रिपल क्रोशा म्हणून कन्सिडर करून घेतो. म्हणजे हे टोटल 3 ट्रिपल क्रोशा झालं. तर आता नेक्स्ट गॅपमध्ये तुम्हाला इथे डबल क्रोशा करून घ्यायचा आहे. इथे 3 डबल क्रोशा करून घ्यायचं. तर बघा अशा प्रकारे नीडलवरती एकदा थ्रेड रोल करून थ्रेडला अशा प्रकारे ओढून घ्यायचं. मग आधी फर्स्ट 2 लूपमधनं थ्रेड ओढून घ्यायचं. मग लास्ट 2 लूपमधनं थ्रेड ओढून घ्यायचं आहे. ठीक आहे. तर इथे डबल क्रोशा झाल्यानंतर नेक्स्ट गॅपमध्ये तुम्हाला 3 हाफ डबल क्रोशा करून घ्यायचं. तर हाफ डबल क्रोशा करताना हे जे नीडलवरती 3 लूप असतात त्या 3ही लूपमधनं तुम्हाला अशा प्रकारे थ्रेड ओढून घ्यायचं आहे. ठीक आहे.
तर बघा इथे निडलवरती 3 लूप असतात, त्या तिन्ही लूपमधनं थ्रेड ओढून घ्यायचं. इथे 3 हाफ डबल क्रोशा झाल्यानंतर नेक्स्ट गॅपमध्ये परत तुम्हाला 3 डबल क्रोशा करून घ्यायचा आहे. हे जे एक्स्ट्रा थ्रेड असतं त्या एक्स्ट्रा थ्रेडला अशा प्रकारे थोडंसं ओढून घ्यायचं, मग त्याला कट करून घ्यायचं आहे. तर बघा आता हे 3 डबल क्रोशा झाल्यानंतर आता तुम्हाला अशा प्रकारे हे कॉर्नर्स करून घ्यायचं आहे. मग त्याच्यासाठी तुम्हाला इथे नेक्स्ट गॅपमध्ये 3 ट्रिपल क्रोशा करून घ्यायचं. तर बघा निडलवरती 4 लूप असतात. आधी फर्स्ट 2 लूपमधनं थ्रेड ओढून घ्यायचं, मग परत 2 लूपमधनं ओढून घ्यायचं, मग लास्ट 2 लूपमधनं ओढून घ्यायचं आहे. तर इथे मी टोटल 3 ट्रिपल क्रोशा करून घेतलं आहे. मग त्याच्यानंतर 2 चेन घालून घ्यायचं. मग परत तुम्हाला निडलवरती 2 वेळा थ्रेड रोल करून सेम गॅपमध्ये तुम्हाला ट्रिपल क्रोशा करून घ्यायचं आहे. तर इथे पण मी 2 चेन झाल्यानंतर 3 ट्रिपल क्रोशा करून घेतो. तेव्हा इथे तुम्ही बघू शकता इथे स्क्वेअर क्रिएट होतं. मग त्याच्यानंतर तुम्हाला नेक्स्ट गॅपमध्ये 3 डबल क्रोशा करून घ्यायचा आहे. 3 डबल क्रोशा झाल्यानंतर परत तुम्हाला नेक्स्ट गॅपमध्ये 3 हाफ डबल क्रोशा करून घ्यायचं. मग परत नेक्स्ट गॅपमध्ये तुम्हाला 3 डबल क्रोशा करून घ्यायचा आहे. मग त्याच्यानंतर तुम्हाला नेक्स्ट गॅपमध्ये आता इथे स्क्वेअर करून घ्यायचा आहे. त्यासाठी तुम्हाला इथे 3 ट्रिपल क्रोशा करून घ्यायचं. 3 ट्रिपल क्रोशा झाल्यानंतर परत 2 चेन घालून परत सेम गॅपमध्ये तुम्हाला 3 ट्रिपल क्रोशा करून घ्यायचं. तर बघा अशा प्रकारे हे एक ट्रिपल क्रोशा झालं. तसेच मी बाकीचे 2 करून घेतो. तर बघा इथे पण अशा प्रकारे स्क्वेअर क्रिएट होतं. तर सेम ॲज इट इज तुम्हाला पूर्ण स्क्वेअर करून घ्यायचं आहे. तर त्या एंडला दाखवतो मी तुम्हाला कशा प्रकारे करायचं ते. तर मी पूर्ण स्क्वेअर ते रेडी करून घेतो. तर तुम्ही कॉर्नरला बघितलंच की 3 ट्रिपल क्रोशा 2 चेन 3 ट्रिपल क्रोशा अशा प्रकारे केल्यामुळे ते कॉर्नर येतं आहे. तर मी स्टार्ट 3 ट्रिपल क्रोशानं केलं होतं. मग इथे एंड पण सेम गॅपमध्ये तुम्हाला 3 ट्रिपल क्रोशा करून इथे 2 चेन घालून इथे ह्या चेनमध्ये तुम्हाला स्लिप स्टिच घालून घ्यायचं नाही आहे. तर बघा हे जे गॅप आहे त्या गॅपमध्ये निडल इन्सर्ट करून अशा प्रकारे स्लिप स्टिच घालून घ्यायचं आहे. मग तुम्हाला एक लॉक करून घ्यायचं. मग हे जे थ्रेड आहे त्याला कट करून घ्यायचं आहे. ठीक आहे. मग त्याच्यानंतर तुम्हाला हे जे चेन आहे त्या चेनमधून तुम्हाला निडल अशा प्रकारे इन्सर्ट करून थ्रेडला बॅक साईडला ओढून घ्यायचं आहे. तर आता लास्ट स्टेप दाखवतो तुम्हाला कशा प्रकारे करायचं ते. तर बघा 4th स्टेप इथे एंड झालं आहे. तर आता मी त्याच्या बॅक साईडने इथून स्टार्ट करून घेतो. तर त्याच्यासाठी मी अशा प्रकारे हे थ्रेडला नॉट करून घेतो. मग इथे लॉक करून घ्यायचं. बघा अशा प्रकारे लॉक झाल्यानंतर एक चेन घालून घ्यायचा आहे. ते एक डबल क्रोशा म्हणून कन्सिडर करूया. मग प्रत्येक गॅपमध्ये तुम्हाला डबल क्रोशा करून घ्यायचा आहे. फक्त इथं कॉर्नरला बघा कशा पद्धतीने करायचं ते. तर इथे कॉर्नरला अशा प्रकारे 2 डबल क्रोशा करून घ्यायचं. तर बघा हे एक डबल क्रोशा झालं. आणखी एक डबल क्रोशा करून घेतो. 2 डबल क्रोशा झाल्यानंतर 2 चेन घालून घ्यायचं. मग त्याच्यानंतर परत तुम्हाला सेम गॅपमध्ये 2 डबल क्रोशा करून घ्यायचं आहे. मग तेव्हा ते कॉर्नर जे आहे ते स्क्वेअरमध्ये दिसेल तुमचं. तर इथे बघू शकता अशा प्रकारे कॉर्नर स्क्वेअरमध्ये दिसेल आणि पुढे दाखवतेच तुम्हाला. मग त्याच्यानंतर हे जे प्रत्येक गॅपमध्ये तुम्हाला अशा प्रकारे डबल क्रोशा करून घ्यायचं आहे. तर आता मी हे सगळ्या गॅपमध्ये एक एक डबल क्रोशा करून घेतो. तर आता मी तुम्हाला नेक्स्ट कॉर्नरजवळ दाखवतो कशा पद्धतीने करायचं ते. आणि हे जे बॅक साईडला एक्स्ट्रा थ्रेड आहेत त्याला अशा पद्धतीने वळून घेऊन हे थ्रेडला कट करून घ्यायचं. मग बाकीचे सगळं तुम्हाला गॅपमध्ये अशा प्रकारे
डबल क्रोशाच करून घ्यायचा आहे. ठीक आहे. तर इथे कॉर्नरला बघा हे जे गॅप आहे त्या गॅपमध्ये आधी 2 डबल क्रोशा करून घ्यायचा आहे. 2 डबल क्रोशा झाल्यानंतर 2 चेन घालून घ्यायचं. मग परत सेम गॅपमध्ये तुम्हाला 2 डबल क्रोशा करून घ्यायचा आहे. ठीक आहे. तर बघा अशा प्रकारे. तर इथे तुम्ही बघू शकता कशा प्रकारे कॉर्नर होतं आहे ते. तर इथे बाकीच्या सगळं गॅपमध्ये मी अशा प्रकारे डबल क्रोशाज करून घेतो. तर आता एंडला दाखवतो मी कशा पद्धतीने करायचं ते. तर बघा इथे एंडला लॉक करताना हे जे 2 चेनचा मध्ये इथे गॅप आहे तिथे निडल इन्सर्ट करून तुम्हाला स्लिप स्टिच घालून घ्यायचं आहे. मग इथे लॉक करून थ्रेडला कट करून घ्यायचं. मग तुम्हाला बॅक साईडने हे जे चेन आहे त्या चेनमधून निडल इन्सर्ट करून ते थ्रेडला बॅक साईडला ओढून घ्यायचं आहे. तर बघा अशा प्रकारे. मग हे जे एक्स्ट्रा थ्रेड आहे ते निडलमध्ये अशा प्रकारे इन्सर्ट करून हे स्क्वेअरच्या बॅक साईडला अशा पद्धतीने थ्रेडला इन्सर्ट करून घ्यायचं आहे. तर बघा अशा प्रकारे. मग हे जे एक्स्ट्रा थ्रेड आहे त्याला कट करून घ्यायचं. तर इथे तुम्ही बघू शकता की किती छान क्रोशेट ग्रेनी स्क्वेअर रेडी झाले ते. आणि हे क्रोशेट ग्रेनी स्क्वेअर यूज करून तुम्हाला हँड पर्स कशा पद्धतीने करून घ्यायचं त्याचं पार्ट 2 लवकरच घेऊन येतो. कारण हे व्हिडिओमध्येच मी शेअर केलं तर खूप मोठं व्हिडिओ होऊन जाईल. आणि ह्याचा आधीचा जर व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर ते व्हिडिओ बघून घ्या. त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बेसिक स्टिचेस सगळं शेअर केली आहे. ते बेसिक स्टिचेस तुम्ही शिकला तर तुम्ही कुठलंही क्रोशेट डिझाईन इझिली करू शकता. त्यामुळे ते व्हिडिओ बघायला विसरू नका. तर आता भेटूया नेक्स्ट पार्टमध्ये. बाय बाय.